रामभाऊ पाटील या गावचा माजी सरपंच आहे। दादा, आपल्याकडे विकास सोसायटीची निवड झालेली आहे। सदस्य सभासद संपूर्ण बिनविरोध निघालेले आहे। आपण काय सांगू इच्छिता? आमचे ही उचंदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे। आमचं पॅनल हे परिवर्तन नावाने पॅनल होतं। समोरचे जे विरोधक पॅनल होतं त्या सर्व पॅनलच्या लोकांनी एक एक करून त्यांनी आपले पेपर माघार घेतले। त्यामुळे आमचं हे परिवर्तन पॅनल सर्व जे प्रमुख आमचे नेते होते त्यात माणिकराव पाटील, आत्माराम पाटील, साहेबराव किसन पाटील असतील, शांताराम सावळे असतील, या सर्वांच्या प्रयत्नाने आमचं हे सर्व पॅनल बिनविरोध आज निवडून आलेलं आहे। आमची ही जी निवड आहे ही यातमध्ये 13 संचालक बिनविरोध निवडून आलेले आहे। त्यात जनरलमध्ये 8 महिला, 2 एक OBC, 1 NT आणि 1 SC असे सर्व मिळून आमचे 13 संचालक निवडून आलेले आहेत। त्यात आमचे ज्येष्ठ संचालक रतिराम तापीराम पाटील, सुभाष त्र्यंबक पाटील, मुरलीधर भागवत पाटील, श्रीराम आत्माराम पाटील, विजय शालिग्राम पाटील, विलास त्र्यंबक पाटील, शेख अफसर, युवराज रामा नमायते, प्रमोद कांतीलाल पाटील, निलेश अजबराव पाटील आणि SC किरण तायडे, OBCमध्ये विजय पाटील आणि महिलांमध्ये 2 महिला आमच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यात आशाबाई रामभाऊ पाटील, जनाबाई काशीनाथ भोलाने हे सर्व 13 संचालक आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आम्ही विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फत जे शेतकरी सभासद आहे त्यांना आम्ही कर्जाचं वितरण करत असतो आणि त्यांना कर्ज वितरण केल्यानंतर थोडा आपल्या शेती करण्यासाठी हातभार लागत असतो आणि आमच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फत इतरसुद्धा आमचे कामं आम्ही करत असतो। त्यात मी चेअरमन असताना 2009-10मध्ये आम्ही संस्थेच्यासाठी परंतु त्यात थोडा त्या कुठलाही प्रकारचा हिशोब आलेला नाही। म्हणजे जवळपास 17 वर्षे झाले त्यात 1 रुपयाचा सुद्धा गावकऱ्यांना कोणी त्या मागची जी बॉडी होती त्या बॉडीने तो हिशोब दिलेला नाही। त्यामुळे ह्या सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की आता आपण कुठेतरी यात परिवर्तन केलं पाहिजे आणि त्या इच्छामधनं हे सर्व पॅनल इथे उभं राहिलेलं आहे आणि आमचं विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फत पुढे गावाचा सुद्धा आमचा प्रश्न आहे। त्यात मग हे समोरच आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसते आहे, समोर रामाचं आहे, त्यानंतर दत्त मंदिर आहे। तर आम्हाला ह्या संस्थेच्या जे संचालक निवडून आलेले आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते ह्या गावाचे आहे त्यांच्यामार्फत आम्हाला हा मंदिराचा विकास करायचा आहे। त्याच्यासाठी आम्ही आज सर्व एकत्र आलो आहोत आणि हे जे पुरातन जे मंदिर झालेलं आहे याला जवळपास 50 वर्ष झालेले आहे आणि ते आज पडक्या स्थितीत आहे। त्यामुळे आम्हाला सर्व मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे। शेतकऱ्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आताच असं आसमानी संकट आलं। आमच्या परिसरामध्ये सर्व केळीची लागवड असते, त्या मागच्या जून महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये वादळ आलं। त्यात संपूर्ण शेतकरी अगदी म्हणजे जी त्यांचा माल तयार होता तो माल त्यांच्या हवेमध्ये पूर्ण पडलेला आहे आणि आम्ही शासनाकडे मागणी करतो की ह्या शेतकऱ्यांना काहीतरी भरघोस मदत आपल्याकडून मिळायला हवी। आम्ही ही जे सर्व संचालक मंडळ निवडून आलेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि शेतकरीच आहे। त्यामुळे आमचं सर्वात जे हित असेल ते शेतकऱ्यासाठीच असेल आणि आम्ही शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी हे सर्व मंडळ इथे निवडून आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा आमच्या गावामध्ये साजरी करण्यात आलेली आहे आणि त्या निमित्तानं आमचं जे गाव आहे ते गाव अगदी गुण्यागोविंदानं सर्व समाज मिळून गुण्यागोविंदानं वागत असते। त्यामुळे आमचं हे जे संचालक मंडळ आहे 13 लोकांचं यातसुद्धा आम्ही सर्व जाती धर्माचे लोक घेतलेले आहेत। त्यात मग मुस्लिम असतील, त्यात बौद्ध समाजाचे असतील, धनगर समाजाचे असतील, कोळी समाजाचे असतील, मराठा पाटील समाजाच्या सर्व आमचे जे भाऊबंदकी आहे त्या सर्व भाऊबंदकीतला एक माणूस असे सर्व आम्ही सर्व जाती धर्माचे आणि सर्व समाजाचे लोक यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।